त्याचं काही नडलं होतं? नडलं होतं? आज दसरा आहे आणि दसरा म्हणजे बायकोचा चेहरा पाहिजे हसरा. चला, पण एवढा खर्च कशाला केला? अजून बँकेचा हप्ता द्यायचा आहे ना. जबाबदाऱ्या विसरून चालणार नाही आपल्याला. जबाबदाऱ्या नाही विसरलो बाईसाहेब. कालच बँकेचा हप्ता दिला आणि मग ही खरेदी केली. अगं, बँकेची काळजी नाही वाटत मला. 1-2 वर्षात कर्ज फेडून मी स्वतःची फॅक्टरी उभी करीन आणि तुझ्या वडिलांना दाखवून दे ना की जीव घेणारा नाही, जीवाला जीव देऊन 4 माणसं जोडणार आहे म्हणून. माझ्या फॅक्टरीच्या उद्घाटनासाठी मी त्यांनाच बोलवणार आहे. आपली जिद्द आणि परमेश्वराची कृपा असल्यावर सगळं चांगलं होईल. शैला, काय मामी, लेकीसाठी काहीतरी खायला आणलेलं दिसतंय. कालच ती मला म्हणाली होती मला पुरणाची पोळी खावीशी वाटते म्हणून. खावीशी वाटते म्हणजे? हा, तुम्हाला काही सांगितलं नाही ना? नाही. अव, तिला डोळाळे लागल्यात. हा, घ्या. या भाषेत नर्स कोण रे? पहिल्यांदाच दिसते. आले असेल नवीन बदलून. मग आता बाबुळवाडीलाच घ्या. गजराबाईंची भेट घेतली पाहिजे. चल रे बाबने. आलं लक्षात? तुझ्या हातून एक काम झालं पाहिजे. ती नर्स आमच्या नजरेत भरलेली आहे. ती आमच्या रंगमहालात आम्हाला हवी. होय, पण कसं काय जमणार? का? अहो, एरवीची गोष्ट वेगळी आहे, ही वेगळीच आहे. वेगळी कसली? अहो, तुम्हीच नाही का म्हटला की ती नर्स आहे म्हणून? म्हणजे बाया ती शिकलेली असणार, मोठ्या घरची असणार आणि चालाक बी असणार. म्हणजे आम्ही गळ टाकून बसायचो आणि माझं गळ घेऊन जायचं. आरूढ बाज झालं. बस. अहो, हे का मी मागितलं होतं का? कशाला ते? पर बाया, खरं सांगू का, काम लईच अवघड आहे बघा. आता तुम्ही हिरीलाच पडला तर म्हटलं आता करायलाच पाहिजे. पाण्याचं एवढा देऊ का म्हटलं. आई, ठीक आहे गोळी. अगं उषा, काय ग? तुला सांगायचं राहिलं ग. का? आज पुन्हा पत्र आलंय बघ तात्या साहेबांचं सांगलीहून. काय लिहिलं? मुलगा छान आहे ग, तुलाच घेऊन ये म्हणतायत. केव्हा जाऊया आपण? अगं, पण सुट्टी मिळायला पाहिजे ना. उद्याच विचारून बघ की. बर. तुझे एकदा दोनाचे 4 हात झाले, मोकळी झाले बघ डोळे मिटायला. आई, असलं काय भलतंच बोलायचं नाही. गप्प पडून राहा. बघू. इतक्या रात्री कोण आलाय? बघ बरं. बघते. कोण आहे? मी आहे जी. मी कोण? सखूबाई, कांबेरीतनं आलो. या, दार उघडता का? माझ्यासून आडल्या पहिलं कधी नाही. अहो, पण जवळपास कोणी डॉक्टर नाही. हा डॉक्टर, पण गावाला गेल्या. पाया पडते मी तुमच्यावर. माझ्या सुनेला सोडव. ती तिकडं तळमत या आणि माझा जीव इकडं कावरा बावरा झालाय बघ. बाई, पाया पडते. हो, पण एवढ्या अपरात्री कशी येणार हो मी? काही बी करा, पण यायलाच हो तुम्हा. तुम्ही बाहेर गाडी आणल्या, माझा दाल्ला बी आलाय सगळं आणि पोराला सुनेजवळ बसवून आलो. हो, पण अशा अपरात्री जाऊन मी येणार कशी? उद्या सकाळी मला ड्युटीवर हजर राहायला पाहिजे. त्याची जबाबदारी घेते की आम्ही. गरीबावर दया करा, मागावरती फी देतो, पण नाही म्हणू नका.
मग येणार ना? थांबा, मी माझ्या आईला विचारून येते. तसं काय वाटत असलं तर त्यातली मी घेऊन चला. आई, मी सगळं ऐकलंय मी. अगं पण रात्रीची वेळ आहे, कोण कुठली माणसं आहेत कोण जाणे. मी येते तुझ्या बरोबर. नको नको, आधीच तुला बरं नाहीये, तू झोप निवांत. मी पहाटेपर्यंत येईल. हा, काळजी करू नको. आई येते का मी? चला बाई. आई, आतून दरवाजाच्या कडे घालून घ्या का? बरं बरं. बाई तुम्ही काय बी काळजी करू नका, पाठचा भाऊ समजा मला. चला. काय मामा, हो आमच्या पानाचा रतीब तयार आहे की नाही? एकदम. हो फौजदार साहेब. हो, राम राम. आज इकडे कुणीकडे? काल रात्रीपासून हा, एक 20-22 वर्षाची देखणी नर्स बेपत्ता आहे. असं. तिचा शोध चालू आहे. हा. तुम्हाला काय माहितीये का? नाही बा. आम्ही चौकडे चौकशी केली, हा. पण काहीच कुठे धागा दोरा लागत नाही. बरं आहे? इन्स्पेक्टर, हं. ती बिल्डिंग आहे ना, तिथं तपास करा. काहीतरी सुगावं लागेल. कोणाची आहे बिल्डिंग ती? आहे गजराबाई म्हणून. अच्छा. तिचे उद्योग काही सरळ नाहीत, संशयाला जागा आहे. काहीतरी शोध लागला तर बरं होईल. एका चांगल्या मुलीच्या जन्माचं मातेर नको व्हायला. थँक्यू मिस्टर शेखर सावंत. शेखर सावंत. ओके, That's all right. थँक्यू व्हेरी मच. अहो साहेब, माझ्याकडे लई माणसं येतात बी आणि जातात बी. आणि साहेब, माझ्याकडे कवा नाच गाणे बी होत. आमचं काम झाकून नसतंय बघा. आता तुम्ही विचारता ते तसलं वंगा का? छे, 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 छे. आमच्या बाप जन्मी जमायचं नाही बघा. हं. ही बायको मी शेवंता, ह्यांच्याकडे कामाला आहे. काय काम करते? दुसरं काय काम करणार? झाडलोट करणार, झाडम टाकणार, गाड्या किती संधी येऊ तीच करते बघा. ठीक आहे, ठीक आहे. हवालदार, आपली जडती घ्या. हा हा साहेब, घ्या ना ते झटते घ्या. माझं काय म्हणणं नाही बघा. किती थांबायचे सर? इथंच थांबा. कुणी चुगली केली आता खबर नसताने. पोलीस गेलं का? अरे मेल्या हळू बोल, आतमध्ये झटते घेतात. काय ना, तुला कसं ठाव? अगं त्या अक्करमाशाने कळ लावली नव्ह का? मी माझ्या स्वतःच्या कानानं ऐकलं. पोलीस इन्स्पेक्टर बाहेरच्या बाहेर चौकशी करून गप निघाले होते. पण म्हणाला कसं, पहिलं इथं चौकशी करून जा. कोण रे शिंदळीचा? अगं ती वर्कशॉपवाला शेखर सावंत. हा कोण? शो माझा नौकर आहे. साहेब, काय चहा पाणी घेणार का? काही नको. पाण्याचे पट्टे तर नको. साहेब पा. तरी शेठ सांगत होते की त्या सावंताच्या अवलादीवर ध्यान ठेव म्हणून. अरे लई मेला वळ 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 करायला लागलाय. फाडा काढायच्या अगोदरच आज त्याला ठेचला पाहिजे. खेचलाच पाहिजे. पण कसं, शेठ ऐन वेळेला मुंबईला निघून गेलं. ते काय नाही, जास्तीत जास्त बोंबाबोंब व्हायच्या अगोदर त्या पुरीला एकदा शेठच्या हवाले केले ना की मी सुटले बाय. अरे नसता मेला जीवाला घोर माझ्या. रंग्या, इकडे ये. भानगडीत पडू नका किंवा बेतर. अरे जा रे.
बरीच मोठी जखम झालेली दिसते. कोण असेल हो तो माणूस? काही कल्पना नाही, कारण एकतर अंधार होता आणि त्याने तोंडावर काळं फडकं बांधलं होतं. पण तुमच्यावर हल्ला करण्याचं कारण काय? काही कळत नाही बघ. हा, त्या दिवशी मी त्या इन्स्पेक्टरला गजराबाईच्या घराचा तपास घ्यायला सांगितला, ते तर कारण नसेल. कशावरून? अगं तो माणूस म्हणाला काय? की त्या नर्सच्या भानगडीत पडू नका, नाही तर तुमच्या जीवावर बेतेल. असं? मग तसंच असेल बहुतेक. तसं असेल ना, तर माझ्यावरचा हल्ला हे एक आव्हानच आहे. हो, शिवाय एका मुलीच्या आबरूचा प्रश्न. आणि म्हणूनच मी ते स्वीकारणार आहे. रोजच्या प्रमाणे हा डबा पोचू त्या नर्सबाईकडे. थोरात शेत घेईस्तोवर त्या नर्सची जोखीम जपायला पाहिजे. होय. शकले ह्यो गजराबाईचा रंगे अलीकडे रोज जेवणाचा डबा घेऊन जातो रे, सकाळ संध्याकाळ. होय होय. कुठे जात असेल रे फुसकीचा? मला काय हे बघ, तू घेऊन जा हॉटेलाकडे, मी बघून येतो काय भानगड आहे ते. अरे फुसकीच्या, तुझ्या मागे मागे कोण येतोय? तूच माझ्या बरोबर चाललाय. आणि काय रे, रस्ता का तुझ्या पाच आहे काय? माग लई मगरुरी करतोस. आता जातोस का गुमान माघारी? कुणाला दम देतोय? नाही जाणार माघारी. काय करणार आहे? टुकरा डुकरा मर साध्या. आत्ता निसटलास, पर गावशील पुन्हा कधीतरी तावडीत. अरेच्या, लस कुठे गेली? गेली 8 दिवस डबा आणतोय, आजच कुठे मरायला गेली? चंद्या, तू एक काम कर. काय साहेब? घरी जाऊन सांग मला यायला आज थोडा उशीर होईल. पर साहेब, जरा हुशारीनं बरं का. पैशावाल्याची कुत्तरडी आहेत ती, संधीकडनं अंगावर येत्या. अरे असू देत रे, एकेकाचे हड्डे पेचून काढतो. तू काय काळजी करू नको, चल घरी जाऊन निवांत आहे.
कोण रे? काहीतरी लफडे दिसते. अरे पण घरात तरडी बायको आहे रंबवाली आणि बाहेर उंगाची काय राहूस विसू काका. घरी जेवण जेवतोय आपण चवीनं, पण हॉटेलातल्या भाज्याची टेस्ट घेतोय का नाही आपण? म्हणजे भाज्याची टेस्ट बघते म्हणा की. हो, तुम्ही 4 जण, तो वर्कशॉप वाला एकटा, तुमच्या नाकावर टिचून ती पोरगी पळून घेऊन गेला. तुम्ही शूर मर्द. दाढी मिशा काढा, लुगडे नेसा, फुकट पोचले साल्या हो तुम्हाला. मुंबईहून दिवाळीचा सण साजरा करण्याकरता केवढ्या घाईने इथं आलो. ती काय साल्या हो तुमची थोबडं बघण्यासाठी. वर्कशॉप वाला आता पोलिसांच्याकडे जाणार, सगळं भांड उघड पडणार. साल्या हो निसणार कसं? कोण आहे? मी पोलीस इन्स्पेक्टर आहे. दार उघडता का प्लीज? इतक्या अप्रत्री? येस, एक्सक्यूज मी. आपली झोपमोड करावी लागली, पण खरी खबर मिळताच तातडीनं आलो मी इकडं. कॉंग्रॅच्युलेशन, आपण एका असाई मुलीची सुटका केली. अच्छा अच्छा, फार मोठं काम केलं. ग्रेट सोशल वर्क. पण हे तुम्हाला कसं समजलं? त्याचं असं झालं, या ना, आतमध्ये या ना. अच्छा या. तुम्हाला माहितच असेल की आजूबाजूला पोलीस तपास जारी आहे आणि आमची जीप ज्या रस्त्याने राऊंडला निघाली होती त्याच रस्त्यावर हे हरामखोर धडपडत उठताना आम्हाला दिसले. अच्छा, आम्हाला संशय आला आणि आम्ही त्याला हटकलं. जाम पत्ता लागू देईना. पण जेव्हा एकेकाला 14व रत्न दाखवलं तेव्हा कुठे कंठ फुटला त्यांचा. असं होय. पण इतक्या रात्री इतक्या निकडीने येण्याचं कारण काय? हा तेच सांगतो ना. प्लीज बसा ना. बसा. थोडा आणखीन त्रास द्यावा लागणार आहे. म्हणजे आमच्या बरोबर पोलीस ठाण्यावर येऊन रीतसर फिर्याद नोंदवावी लागणार आहे. ती मुलगी कुठे? ती आतमध्ये झोपली. प्लीज उठवता का त्याला? कशाला? त्यांनाही आपल्या बरोबर पोलीस ठाण्यावर यावं लागेल. अर्थात फिर्याद त्यांनीच नोंदवायची आहे ना. सकाळी फिर्याद नोंदवली तर नाही का चालणार? नाही ना, आत्ताच दिली म्हणजे तिच्या आधारावर आमच्या पुढच्या कामाला वेग येईल. आणि हे प्रकरण दिसतं तिथकडून अशा कामात दिरंगाई नको. मी बाहेर जीप घेऊनच आलोय. ठीक आहे, मी घेऊन येतो त्यांना. शैला, ए शैला. अरे गाडी का थांबवलीस? तुम्ही डिप्रेशन मध्ये आवाज येतोय साहेब. आवाज येतोय? गाड्या चेक करत नाही का रे वेळेवर? करतो साहेब. काय करतो? जाऊन बघ लवकर काय झालंय ते. बघतो साहेब. बघतो साहेब. नॉनसेन्स. एक्सक्यूज मी साहेब, त्याला काही समजेच ना काय झालंय ते. अरे हो, आपण तर इंजिनियर आहात. हो, प्लीज बघता का काय झालंय ते. ठीक आहे, बघतो. अंधारात काही दिसत नाही साहेब. बॅटरी घेऊन येतो. जा घेऊन येतो. अरे नको म्हटलं ना. घाबरायचं काय कारण नाही. तुम्ही काही वाघ नाही, लांडगा नाही. समजुतीने घेशील ना तुझ्या आयुष्याचं कल्याण.
आयुष्यभर नोकरी केलीस ना तरी सुद्धा तुला एवढं मिळणार नाही. अरे वा, ही मस्ती तुझी. तुला काय बेमालूम काम केलं रे आपण. त्या वर्कशॉप वाल्याला वाटलं आपण खरेच पोलीस आहोत. आता रस्त्यात बसला असेल तिथं बोंबले दुनियात. मूर्ख पुरी, निसटण्याचा तुकट प्रयत्न करू नकोस. या रंगमहालाचे सर्व दरवाजे बाहेरून बंद. घोडाने चिमणीवर झडप घातली वाटत. ही वाघीण पिंजऱ्यात राहणं कठीण आहे. तिला जिवंत ठेवण्यात धोका आहे. तिकडं तो वर्कशॉपवाला पोलिसांकडे जाणार. साला असं कधीच कैचीत सापडलं नव्हतं. याच्यावर काहीतरी तोड काढली पाहिजे. दोन्ही धोके एकदम निकालात निघाले पाहिजेत. वाटतं एकेकाच्या नरडीचा घोट घ्यावा. माझाच मला संताप आला. असं कसा मानला गेलो मी. आता काय करायचं? त्या बनावट पोलिसांच्या विरुद्ध खऱ्या पोलिसात फिर्याद करायला हवी. येता येता फिर्याद सुद्धा करून आलो मी, पण त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही बघ. किती हुरूपानं वाट पाहत होते मी तिची. म्हटलं दिवाळीचे दिवस आहे, परत आल्यावर तिला न्हाऊ माखू घालावं, फराळाचं गोडधोड खायला द्यावं आणि मग तिच्या आईकडे पाठवावं. कसं दुर्दैव ओढवलं बघा बिचारीचं. शैला, या सगळ्या पाठीमागे नक्की त्या किसन शेठचा हात आहे, पण निश्चित पुरावा हाती आल्याशिवाय काही करता येत नाही बघ.